तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज माझ्यासाठी एवढ्या खुशीचा दिवस आहे मित्रांनो, म्हणजे मी खूप खुश आहे। आपले मित्रांनो 1000 सबस्क्रायबर परिवार आपला कंप्लीट झालेला आहे। म्हणजे 1000 लोकांनी आपल्याला सबस्क्राइब केलेला आहे। म्हणजे जवळपास 1000 लोक आपले व्हिडिओ आता बघणार आणि त्यानंतर पण समोर वाढणार, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे। आणि 1000 पूर्ण करायला मित्रांनो खूप मेहनत लागली आहे मला आणि खूप कष्ट घ्यावं लागले। मी मित्रांनो यूट्यूब खूप आधी चालू केलं होतं, मी 2 वर्ष आधी चालू केलं होतं यूट्यूब। तर त्यावेळेस माझा एक सबस्क्रायबर असे म्हणजे फर्स्ट 0 पासून स्टार्ट केलं होतं। तर मी आधी सुरुवातीला 50 सबस्क्रायबर होईपर्यंत सगळ्याला सांगायचो मी व्हिडिओ बनवतो वगैरे, तो सबस्क्राइब वगैरे करावं असं मी सांगायचो सगळ्यांना। पण ती माझी सगळ्यात मोठी चुकी होती। जर मी सगळ्यात आधी हे सांगेल तुम्हाला, जर तुम्ही कधी यूट्यूब करण्याचा विचार करत असाल तर आपल्या जवळच्या फॅमिलीमध्ये नका सांगू कोणाला, तुमचं तुम्ही आधी करा, तुमचा चॅनल आधी ग्रो करा, चांगले व्ह्यूज वगैरे येऊ द्या आणि चांगले सबस्क्रायबर वाढू द्या, तेव्हाच घरच्यांना सांगा। तर माझं काय झालंय, मी सगळ्यांना सांगितलंय, त्यामुळं ना मी फॅमिली ब्लॉगिंग बनवायचो नाही का, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय चाललंय काय नाही ते थोडं मला व्हिडिओ बनवायची आवड आहे। तर मी फॅमिली ब्लॉगिंग बनवायचो, तर ते लोकांना आवडलं नाही, माझ्या गावाकडे आवडलं नाही, बऱ्याच लोकांना माझ्या फॅमिलीमध्ये इकडं तिकडं माझ्या बायकोच्या फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकांना आवडलं नाही, पण ते मला आवड होती बनवायला। आणि त्यावेळेस जेव्हा चालू केलं होतं मित्रांनो, त्यावेळेस 0 सबस्क्रायबर पासून स्टार्ट केलं होतं। आणि तेव्हा असं लोकांना सांगायचो मी अक्षरशः, अरे मी व्हिडिओ टाकतोय, तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा, पण ते माझीच उडवायचे, हे पागल झाला, हे काही पण करतोय। म्हणजे मला आता पण बरेच लोक मला पागलच म्हणतात, पण असो लोक जेव्हा आपल्याला पागल म्हणतात नाही का, तेव्हा आपण राईट ट्रॅकवर आहे असं समजायचं। म्हणजे नाही का, माझे डिसिजन थोडा हटके असतात। जसं आता मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो, गाडी घेतली, मला बरेच लोक म्हणले घेऊ नको, म्हणजे थोडे हटके डिसिजन असतात। पण मला खुशी ह्या गोष्टीची आहे मित्रांनो, आज 1000 लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केले आणि 2000, 4000, 5000, 6000, 1000 व्ह्यू नॉर्मल आपल्या व्हिडिओला येत आहे आणि एवढे लोक आपले व्हिडिओ बघतात, ह्या गोष्टीची मला खुशी आहे। आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, या गोष्टीची मला एवढी मोठी खुशी आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला। आता एक माइलस्टोन माझं पूर्ण झालंय, आता माझं वॉच टाइम पण निम्म झालंय, निम्मा वॉच टाइम राहिलाय। आता ते वॉच टाइम पण लवकरच कंप्लीट होईल, त्यानंतर चॅनल पण मॉनिटाईज होईल, त्यानंतर OTP वगैरे होईल, ॲडसेन्सचं अकाउंट क्रिएट होईल, ह्या सगळ्या गोष्टी होतील। तर आपल्यामध्ये ते टॅलेंट आहे, आपण बोलू शकतो, आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किलचे नॉलेज वगैरे आहे सगळ्या गोष्टी, आणि आपले स्टेज डेअरिंग वगैरे आहे, त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवू शकतो। ह्या टॉपिकवर नाही, कुठल्या पण टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकतो, म्हणजे बोलू शकतो। आणि जर कुठला स्टडी केला तर आपण कुठल्या पण टॉपिकवर बोलू शकतो। पण मला खुशी मित्रांनो खूप आहे की 1000 सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले। तुम्ही जे पण युट्यूब करते त्याला विचारा, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं म्हणजे काय छोटा मोठा टास्क नाही आहे। बरेच लोक युट्यूब आपलं चालू करतात, 2 दिवस 4 दिवस 6 महिन्यानंतर बंद करून टाकतात। मी स्वतः पण बंद केलं होतं युट्यूब, मी स्वतः बंद यासाठी केलं होतं की लोकांनी मला अक्षरशः जगू दिलं नाही, एवढं मधलं टॉर्चर, म्हणजे कॉल वगैरे करून हे काय करतो तो, घरातला वगैरे दाखवतो, असं तसं नाही का। पण ते आपल्याला आवड होती, त्यामुळे ते आपण व्हिडिओ बनवायचे चालू केले होते। पण चला असो, काही नाही, मग त्यानंतर ते व्हिडिओ बंद झाले। मग जेव्हा मी गाडी घेत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये होतं की मी ओला उबेर पण करेल, कंपनी पण करेल, आणि सोबत सोबत माझं युट्यूबची जर्नी पण चालू राहील हळूहळू। मी लोकांचे व्हिडिओ बघत होतो, म्हणलं ह्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवू शकतो। तर हे जेव्हापासून मी चालू केले, जवळपास 1 महिना झाले, एका महिन्यामध्येच माझे 462 काहीतरी सबस्क्रायबर होते एका महिन्यापूर्वी। तर एका महिन्यामध्येच माझे जवळपास मला वाटते 25 ते 30 दिवसामध्येच माझे, म्हणजे 1 महिना पकडून चला, एका महिन्यामध्ये माझे पूर्ण 600 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। आणि बऱ्याच लोकांचा चांगला फीडबॅक होतोय। आणि आता कुठली पण गोष्ट करायची म्हणल्यावर सगळेच आपल्याला चांगले म्हणत नसतात, याच्यामध्ये पण काही काही लोक नाव ठेवतात, तू व्हिडिओ बनवतो, लोकांना फसवतो, हे ते। मी काय तुम्हाला गाडी घ्या मित्रांनो असं सांगत नाही, मी जे आपलं डेली काम करतो वगैरे हे तुम्हाला दाखवत असतो। पण चला असो, त्याच्यामध्ये पण काही काही लोकांच्या त्या सवयीच असतात, काही काही लोकांना ते आवडतच नाही आणि त्यांना प्रॉब्लेम असतो। पण चला, त्या लोकांशी आपल्याला काही करायचं नाही। पण हे माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे मित्रांनो की 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, आणि हळूहळू आता ते मॉनिटायझेशनचं क्रायटेरिया पण पूर्ण होईल अशी मला आशा आहे, आणि ते होईल, फक्त मला व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहावं लागेल, ते पण होऊन जाईल। 2000 तास वाच टाइम झालेला आहे, आता काय मला 2000 तास करायचा आहे। हे 2000 तास माझा एका महिन्यामध्ये झालाय, तर 2000 पण हे पुढच्या महिन्यामध्ये होईल असं माझं टार्गेट आहे, पुढच्या महिन्यामध्ये पण ते होऊन जाईल। आणि मग नंतर चॅनल पण मॉनिटाईज होऊन जाईल। चॅनल मॉनिटाईज झालं की मग नंतर हळूहळू जर आपल्या चॅनलला आपण जर चांगले कंटेंट दिले तर हळूहळू व्ह्यूज येतात, आणि व्ह्यूज येतील अशी मला गॅरंटी आहे, आणि ते होणार 100% आपण करणार। आणि
खूप खुशी वाटते. आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. जेव्हा मी युट्यूब चालू करण्याचा विचार करत होतो ना, तेव्हा मला खूप इझी वाटलं होतं की 1000 सबस्क्रायबर असेच होऊन जातील सहज. पण हे सहज होत नाही मित्रांनो. खूप मोठा टास्क आहे, कारण की लोक तुम्हाला सबस्क्राईब करत नाही. आधी लोक म्हणजे मी स्वतः पण चॅनल बघतो, कुठल्या लोक नवीन असेल तर थोडा ठीक वाटला नाही तर मी चॅनलचे व्हिडिओज बघत नाही. मग असं लोक पण विचार करत असतील ना. तर हे 0 पासून 1000 करण्यापर्यंत हे छोटा मोठा टास्क नाही आहे. कारण की लोक विचार करतात त्याचे खूप कमी सबस्क्रायबर आहे, याला जमत नसेल, नवीन असेल, काही पण खोटी माहिती देत असेल तर व्हिडिओ बघत नाही लोक. पण चला असो, बघता बघता हळूहळू करता आता 1000 कंप्लीट झाले आणि असेच आता समोर वाढत राहतील. आता लवकर आपल्याला असे 2000, 4000, 5000, 10,000 न्यायचे. ते हळूहळू होत राहतील. आपण जर चांगले व्हिडिओ देत गेलो, म्हणजे कोणाच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करत गेलो तर आपल्याला सबस्क्रायबर भेटेल आणि व्ह्यूज पण येईल आणि थोडं आपलं चांगलं पण होईल, नाही का. नाही तर आपला आपण काही पण बनवत राहिलो, तुम्हाला काही कळालंच नाही मी काय बोलतो काय नाही, चांगला व्ह्यू आला नाही वगैरे, तर मग तुम्ही पण सबस्क्राईब करणार नाही ना. आता मी ओला उबेरचे व्हिडिओ बनवतो. आता कोणाला गाडी वगैरे घ्यायची, कोणी या बिझनेस बद्दल बघते, कोणी घरी बसून आपलं असं कॉमेडीसाठी वगैरे आपलं थोडा वेळ टाइमपास करण्यासाठी बघते वगैरे, नाही का. कोणी कोणी हा पागल काय करतो यासाठी बघते, म्हणजे नाही का माझी ओढवण्यासाठी. पण चला असो, मला त्याशी काही घेणदेण नाही. पण तुम्हाला काहीतरी याच्यामधून माहिती पडत असेल ना की बाबा पुण्यामध्ये काय चाललंय काय नाही, कसा आहे बिझनेस, काय नाही, काय काय अडचणी आहे. तर असा विषय आहे. पण खुशी खूप आहे, खूप खुशी वाटते मला. आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. म्हणजे काय सांगू तुम्हाला, मला खूप खुश आहे मी. तर चला असो, असंच मला सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आणि तुमचा मी खूप आभारी आहे, तुम्ही मला एवढा सपोर्ट केलाय छान. असंच मला छान सपोर्ट करत राहा, असंच माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, म्हणजे स्टार्टिंग टू एंड. आणि व्हिडिओ बघितला तर तुम्ही व्हिडिओला लाईक वगैरे कमेंट वगैरे करत जावा, जेणेकरून मला पण कळेल माझ्या व्हिडिओमध्ये कुठं चुकते. कारण की मी व्हिडिओच्या सगळ्या ऑल कमेंट्स वाचत असतो. जे मला आवडले नाही त्याला मी डिलीट करून टाकतो. जे मला म्हणजे बऱ्यापैकी कमेंट ठेवतो मी, पण एखादी जास्त जर खूपच वाईट कमेंट असेल तर मी डिलीट करतो. तर कमेंट वगैरे करत जावा आणि असाच मला सपोर्ट राहू द्या मित्रांनो. लवकरच आपल्या चॅनलला आणखी 2000, 3000, 4000 सबस्क्रायबर पर्यंत घेऊन जावा आणि असंच ज्ञानी भाऊला सपोर्ट करा. ज्ञानी भाऊ, हा मित्रांनो मला एक सांगायचं की ज्ञानी भाऊ नाव कशामुळे पडले. मला जेव्हा युट्यूब चालू करायचं होतं ना, तेव्हा माझं नाव ज्ञानेश्वर आहे आणि मी खूप साऱ्या नावांनी सर्च करत होतो. ज्ञानेश्वर खूप साऱ्या म्हणजे चॅनल येत होते. तर म्हटलं काय करू म्हटलं, हिंदीमध्ये आपलं नाव ज्ञानेश्वर आहे, तर मग म्हणलं चला आपण ज्ञानी भाऊ वगैरे, म्हणजे हे ज्ञानी भाऊ सहज मी आता बोलतो. याला विचार करायला मला नाव जोडायला खूप वेळ लागलाय. म्हणजे जवळपास मी 15 दिवस विचार करत राहिलो, तेव्हा कुठे हे नाव मला सुचले. तर ज्ञानी भाऊ हे नाव मला नंतर आवडले. वाटलं चला आपण हे नाव आपल्या चॅनलचं ठेवू शकतो. तर त्यामुळे मी हे ज्ञानी भाऊ नाव ठेवले आणि या ज्ञानी भाऊ नावानं मी फेमस आहे सध्या. सगळे आपल्याला ज्ञानी भाऊ म्हणतात आणि थोडं मला छान पण वाटतं. ज्ञानी भाऊ म्हणल्यावर चांगलं वाटतं आपल्याला. ज्ञानेश्वर म्हणतात, कोणी ज्ञानी भाऊ म्हणतात, कोणी काय म्हणतात, चला कोणी काही म्हणू, सगळं आपलेच आहेत. त्यामुळे हे नाव पडले मित्रांनो ज्ञानी भाऊ. आणि काही काही लोक हसतात पण ज्ञानी भाऊ म्हणून, तर काही अडचण नाही. तर त्यामुळे नाव पडले आणि आपली युट्यूबची जर्नी सुरू झाली आणि ती जर्नी आता 1000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचली. आणि आता आपले व्हिडिओ पण थोडे चांगले यायला लागले आणि लोक व्हिडिओज पण बघायला लागले. आता चांगले व्ह्यूज वगैरे येत आहे. तर तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. मी आणखी चांगले चांगले कंटेंट, आता मी एक मोबाईल पण ऑर्डर केलाय. जसं आता त्या मोबाईलमध्ये आपले ऑर्डर चालतील आणि ह्या मोबाईलमध्ये आपले कंटिन्यू असे व्हिडिओ चालतील. कारण की मी त्या स्टँडला मोबाईल व्हिडिओ बनवत होतो तर हे स्टेअरिंग मधामध्ये येत होतं. तर मला ते स्टेअरिंग वगैरे नाही का, इथे स्टँड लावून असं व्हिडिओ वगैरे बनवायचं किंवा या हातात पकडून तो मोबाईल तिथं राहील, म्हणजे काही अडचण येणार नाही. तर असंच तुम्ही सपोर्ट करत राहा मित्रांनो. खुशी खूप आहे मला. 1000 सबस्क्रायबर करणं म्हणजे खरंच मित्रांनो छोटा मोठा टास्क नाही. हा खूप हार्ड आहे आणि एवढा इझी नाही. खूप खूप मेहनत लागली आहे इथपर्यंत यायला. असं इझिली आलो नाही. याच्यासाठी युट्यूब चालू करण्यासाठी मित्रांनो खूप शिकलो. पण आधी मला काहीच माहिती नव्हतं युट्यूबवर व्हिडिओ कसा टाकायचा आणि व्हिडिओ कसा बनवायचा, एडिटिंग कशी करायची, ह्या कुठल्याच गोष्टी मला मित्रांनो माहीत नव्हत्या. पण मी त्या शिकलो हळूहळू. 8 तास जॉब करून मी रिकामे राहायचो. मी युट्यूबला सगळे व्हिडिओ बघितले, चांगले चांगले क्रिएटरचे व्हिडिओ बघितले. मी व्हिडिओ बनवायचा कसा, ब्लॉगिंगचा व्हिडिओ बनवायचा कसा, कुठल्या कॅमेराने बनवायचा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नंतर VN ॲपबद्दल मला माहीत पडले. नंतर त्या VN ॲप काइन मास्टर पण माहीत पडलं होतं, पण काइन मास्टर मला थोडं ते वॉटरमार्क येत होते, त्यामुळे मला ते आवडलं नाही. मग VN ॲपबद्दल सगळी माहिती बघितली मी. VN ॲपमध्ये मी व्हिडिओ एडिट करत असतो. तर VN ॲप मला इझी वाटते आणि त्याला पण पैसे वगैरे पण काही पेड नाही करावं लागत. एक ॲड येते छोटीशी, ती पण जाते लगेच 10 सेकंदामध्ये.
तर त्याबद्दल सगळी माहिती घेतली मी. म्हणजे चांगले मोठ्या मोठ्या क्रिएटरचे, जसं की मनोज दे, तुम्हाला माहित असेल, बरेच क्रिएटरचे व्हिडिओ, टेक्निकल बाबा म्हणून आहे, त्यांचे व्हिडिओ बघून मोटिवेट होऊन सगळी माहिती घेतली. म्हणजे YT स्टुडिओ काय असते ह्या काहीच माहित नव्हतं, सगळं युट्यूबवरून शिकलो. चॅनल कसं क्रिएट करायचं, चॅनल क्रिएट केले, ह्या प्रत्येक गोष्टी मी युट्यूबवरून शिकलोय. चॅनल क्रिएट केले, चॅनलला नाव दिले, सगळ्या सेटिंग केल्या युट्यूबला बघून. नंतर ते सगळं शिकलो, व्हिडिओ वगैरे कसं बनवायचं, नंतर व्हिडिओ कसा अपलोड करायचं शिकलोय. आणि नंतर हे बऱ्याच गोष्टी शिकलो. त्याच्यामध्ये पण बरेच असते, हॅशटॅग कसे द्यायचे, टॅग्स कसे वापरायचे, हेडिंग कसं द्यायचंय, परत ते एक मोठा टॅक्स थंबनेल कसं बनवायचं ते पिक्सेल आर्टमध्ये. मग त्याचे एक वेगळे व्हिडिओ बघितले की पिक्सेल आर्टमध्ये थंबनेल एडिट करायचे वगैरे. कारण की कोणी पण जर व्हिडिओ बघत असेल तर तो आधी थंबनेलच बघतो ना, त्यानंतरच तो व्हिडिओला क्लिक करतो. तर ते पण एक खूप म्हणजे इझी नव्हतं आधी माझ्यासाठी सुरुवातीला. व्हिडिओ बघत हळूहळू कसं एडिट करायचं, कसं थंबनेल एडिट करायचं, मग थंबनेल कसं द्यायचं, हेडिंग कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकलो मी. तेव्हा कुठे हे पॉसिबल झाले. आणि आज म्हणजे मला तर असं वाटत होतं कधी कधी की आपले सबस्क्रायबर 1000 होणारच नाहीत. पण ते असं वाटत असल्यानं होत नाही, पॉझिटिव्ह राहावं लागते. आणि ते हळूहळू होत गेले आणि ते झालंय आज. पण भारी वाटते खूप. आणि याच्यामध्ये आपला कुठला कंटेंट असला नाही का, म्हणजे कोणाचा चोरीचा कंटेंट नाही, कुठलं काही नाही, आपला स्वतःचा जे आपण फेस टू फेस बोलतो तो वाला कंटेंट आहे. आणि त्याला पण एक हिंमत लागते, एक जज्बा लागतो बोलायला कॅमेरासमोर. आणि मला सुरुवातीला कॅमेरासमोर बोलायला खूप भीती वाटायची. म्हणजे नाही का, जेव्हा नवीन स्टार्ट केलं होतं तेव्हा फर्स्ट डेला मला असं, आता जेवढं मी फ्लुएंटली बोलतोय तेव्हा मी असं बोलायचो नाही. पण चला असो, आता मला ती सवय पडली आणि आता मला भीती वाटत नाही. पहिल्या दिवशी ना असं म्हणजे मी घाबरायचो बोलताना ते कॅमेराला बघून, माझा चेहरा बघून. पण आता काही वाटत नाही, एकदम मस्त इझिली बिंदास व्हिडिओ बनवतो. आणि खूप खुशी वाटते आज मला असं सपोर्ट तुम्ही करत राहा. एवढं इझिली झालं नाही, समोर पण एवढा इझी नाही आहे रस्ता. पण चला असो, हळूहळू करत राहावं लागते आणि ते आपण करणार हळूहळू. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. तुम्ही मला एवढे सपोर्ट केल्याबद्दल खरंच तुमचे मी आभारी आहे. आणि चला बाय मित्रांनो.